वारंवार मुख्यमंत्री कार्यालय सांगत होते की सीएम उपस्थित राहतील, पण अनुपस्थित राहायचं कारण काय? आणि मुळात जर असंच कार्यपद्धती राहणार असेल तर विरोधकांची भूमिका काय? मी 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. जेव्हापासून चहा पानाची सुरुवात झाली, आपण रेकॉर्ड मोडगा. विरोधकांचा तर बहिष्कार होताच, पण मुख्यमंत्री महोदयांचाही बहिष्कार होता. हे पहिलं चहापान आहे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर की स्वतः मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देणारेच अनुपस्थित होते. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांच्या मंत्र्यांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करायची असेल आणि त्यांनी चहा पाण्यावर आमच्यासारखा बहिष्कार टाकून ती नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी आता दुसऱ्याला कोणाला तरी कारभार सोपवायची वेळ आली असं आपल्याला वाटतं का? नाही, तुम्ही जर हजारो वर्षाचा इतिहास बघितला तर राजेशाहीमध्ये सुद्धा एखादा राजा त्या खुर्चीवर सिंहासनावर बसण्या योग्य नसेल तर त्वरित दुसऱ्याची नियुक्ती किंवा राज्यकारभार हा दुसऱ्याच्या हाती देण्याची पद्धत हजारो वर्षापासून आहे आणि लोकशाहीला अपेक्षित आहे. लोकशाहीमध्ये सुद्धा जर तुम्ही दीर्घकाळ अनुपस्थित राहणार असाल, जे काही कारण असेल, आजाराचं असेल, आरोग्याचं असेल, तर शेवटी मीच ठरवेल ते धोरण आणि मीच बांधेल ते तोरण या चक्रातून बाहेर निघालं पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी कोणालाही द्यावा, अजितदादाला द्यावा, एकनाथ शिंदेंना द्यावा, सुभाष ठाकरे साहेबांना, सुभाष देसाईंना द्यावा किंवा इतर कोणालाही द्यावा, आदित्यजींनाही द्यावा. पण अशा पद्धतीने मुख्यमंत्री दीर्घकाळ जर या सर्व पदाच्या अधिकारापासून दूर राहणार असतील तर अशा वेळी मुख्यमंत्री पदाचा कारभार देण्यामध्ये काही गैर नाही. आणि शेवटी आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. लोकशाहीमध्ये विश्वास हे महत्वाचा आहे. तुमचा अविश्वास असेल तर ठीक आहे. नाही, कोणतंही विधेयक ज्यामध्ये आमच्या आई बहिणीचं संरक्षण पूर्ण शक्तीने केलं जाणार आहे त्या विधेयकाला भाजपचा पाठिंबा असणारच आहे. पण शेवटी हे विधेयक हे पूर्णपणे फुल प्रूफ असावं, नाहीतर थातूर मातूर विधेयक मंजूर करायचं आणि त्यातून मात्र नंतर जर चांगल्या पद्धतीने आपण आमच्या आई बहिणीचं संरक्षण करण्यामध्ये त्या विधेयकाचा उपयोग नसेल, बिना दाताचा बिना नखाचा वाघ जसा कामाचा नाही तसं ठोस प्रावधान असणारं विधेयक आपल्याला हवं आहे. शक्ती कायद्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील. जो कायदा आमच्या आई बहिणीच्या संरक्षणासाठी या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये आणला जाईल, आम्ही पक्षभेद विसरून पूर्ण शक्तीने सरकारच्या पाठीशी उभे राहू. पदाच्या निवडणुकीच्या नियमावलीत बदल करण्याचा प्रस्ताव देखील मांडला जाणार आहे. आवाजी मतदारांनी आता यापुढे निवडणूक करावी अशी सरकारची भूमिका. मी विधानसभेत त्याच्यावर बोलणार आहे. काय कारण आहे हो? ते कारण देत आहे की काही राज्यामध्ये अशा पद्धतीने उघड मतदान किंवा आवाजी मतदानातून अध्यक्षाची निवडणूक होते असं कारण दिलं जात आहे. विधानसभेत हा नियम करताना त्या संदर्भामध्ये विधानसभेचा नियम करणाऱ्या त्या तात्कालीन सदस्यांनी अतिशय विचारपूर्वक निर्णय केला की प्रत्येकाला अध्यक्षाची निवड करताना सद्विवेक बुद्धीने करता यावी. आता तुम्ही एक कारण द्या की दुसऱ्या राज्यात ही पद्धत नाही म्हणून आम्ही राज्यात बदलतो. मग पेट्रोल डिझेलचे भाव इतर राज्यात 95 आहे, तुम्ही 110 आणि 112 रुपये का ठेवले? गुजरातमध्ये दारूबंदी आहे, मग तुम्ही दारूबंदी का नाही करत? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. दुसऱ्याचं पाहून आपल्याला निर्णय करायचे नाही आहे. आपल्या राज्यामध्ये काय योग्य आहे याच्यावर निर्णय केला पाहिजे आणि घाबरायचं काही कारण नाही आहे. आपसे जानना चाहेंगे कि सीएम जो है कहा यह जा रहा है कि शायद से आज वो नहीं आ सकते हैं. आप इस पूरे कामकाज को कैसे देखते हैं, क्योंकि कल भी कैबिनेट में भी वो ऑनलाइन ही. देखो, ये जनतंत्र की भद्दी मजाक है. ऐसा कहते हैं कि अमेरिका में बिना गियर की और बिना ड्राइवर की गाड़ी का रिसर्च हुआ है, इन्वेंशन हुआ है. ये महाराष्ट्र ने पहले
विश्व के 160 देशों में डेमोक्रेसी है। ये हमारी महाराष्ट्र की डेमोक्रेसी ने एक नया शोध लगाया है कि बिना अध्यक्ष की विधानसभा चल सकती है और बिना मुख्यमंत्री की विधानसभा चल सकती है। बड़ी गंभीर बात है कि माननीय मुख्यमंत्री जी ने उपस्थित रहना अनिवार्य है। महाराष्ट्र की सामने बहुत सारी समस्याएं खड़ी है। ये समस्याओं के समाधान के लिए माननीय मुख्यमंत्री ने गंभीरता से इस अधिवेशन को देखना चाहिए। विदर्भ पे अन्याय करने वाली, महाराष्ट्र पे अन्याय करने वाली ये सरकार है, भगवान इनको सद्बुद्धि दे, यही मैं अपेक्षा करता हूँ। भाऊ, इलेक्ट्रिसिटी को लेकर सवाल है। जब ये सरकार आई थी तब उन्होंने कहीं ना कहीं कहा था कि 100 यूनिट तक फ्री इलेक्ट्रिसिटी देंगे। आज ये मुद्दा सदन में भी उठने वाला है। 2 साल हो गए, अभी तक लोगों को इलेक्ट्रिसिटी फ्री तो नहीं मिली, लेकिन बहुत सी ऐसी कंप्लेंट्स आ रही है कि उनके इलेक्ट्रिसिटी मीटर्स काटे गए क्योंकि उन्हें पेंडिंग बिल दिखाया गया, मतलब उन्होंने बिल पे किया लेकिन पिछले बिल दिखाए गए। शिवसेना ने भी और कांग्रेस राष्ट्रवादी ने भी पूरे होश हवास में कोई भी हर्बल वनस्पति ना लेते हुए, कोई क्रूज पार्टी में कोई ड्रग्स का सेवन नहीं करते हुए जाहिर सभाओं में कहा, चुनावी सभाओं में किया। और इनका शपथनामा और वचननामा मैं अधिवेशन में पढ़ के बताने वाला हूं कि जिसमें इन्होंने कहा है कि 300 यूनिट तक हम 33% दर करेंगे, कम करेंगे। और कांग्रेस राष्ट्रवादी ने कहा है कि हम किसानों को बिजली मुफ्त देंगे, 12 घंटा बिजली देंगे। ये इनके शपथनामा में लिखा है। मुझे लगता है कि ये दोनों पार्टियों को पॉलिटिकल अल्जाइमर हुआ है। ये बड़ी भुलक्कड़ पार्टियां हैं। इनको विधानसभा के आयुधों की टैबलेट और दवाई पिलानी होगी। सर, हिंदी में जानना चाहेंगे कि कोरोना को लेकर जो डर सताने लगा है सीएम को कि जो पदाधिकारी नहीं दे रहे हैं कार्यभार संभालने की। देखो, बीज बोओगे बबूल के तो बेर कहां से आए? बेईमानी के आधार पे ये सरकार आई। जनता ने तो कांग्रेस राष्ट्रवादी को झटका दिया था, फटका दिया था। भारतीय जनता पार्टी और स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी के शिवसेना को 2,30,58,525 वोट देकर 161 विधानसभा दी थी। फिर खुर्ची का प्रेम जग गया और जिस राष्ट्रवादी कांग्रेस के खिलाफ हिंदुत्व का मुद्दा लेके स्वर्गीय बाला साहब ठाकरे हर रोज लड़ते रहे, वो आज कांग्रेस राष्ट्रवादी के शरण में चले गए। उन्होंने अपने आप को, अपने विचारों को समर्पण कर दिया। शिवसेना के विचारों का धर्मांतरण हो गया और सत्ता में तो आए मगर प्रश्न तो सुलझा नहीं सक रहे। आप इंडियन पिनल कोड के सारे सेक्शन देख लीजिए, कहीं भी जबरदस्ती होती है तो गुनाह होता है। यहाँ पे तो मुख्यमंत्री बनाते समय 16 अक्टूबर को आदरणीय शरद पवार जी ने कहा मैंने जबरदस्ती की मुख्यमंत्री बनाने की। अब हमारे आईपीसी में इसको गुनाह नहीं कहते, मगर ये भी तो जनतंत्र में गुनाह है ना। अगर हम कोई विद्यार्थी है, पिताजी उसको जो विषय नहीं समझता उस विषय में जबरदस्ती दे देते हैं, तो हमारा एजुकेशन मानस शास्त्र कहता है कि वो कभी पास नहीं हो सकता, क्योंकि जबरदस्ती नहीं होनी चाहिए। वही राजनीति में है, आपने जबरदस्ती से मुख्यमंत्री कर दिया, वो नापास हो रहे, फेल हो रहे। जबरदस्ती से किसी को मुख्यमंत्री बनाना ये भी जनतंत्र में एक ऑफेंस है। जानना चाहिए कि कोरोना को लेकर बार-बार जो है नगर पालिका जो है सर, हिंदी में सर, महानगर मुंबई बीएमसी की तरफ से ऑन पेपर बताया जाता है कि 21 दिन के भीतर हम लोग को नया स्टाफ और कोरोना के जो जम्बो कोविड सेंटर बने हैं वो सक्रिय कर देने चाहिए, नए स्टाफ की भर्ती करनी चाहिए। लेकिन ये सिर्फ ऑन पेपर है, जबकि टास्क फोर्स का कहना है कि फेब के एंडिंग तक तीसरी वेव जो है कोरोना की आ जाएगी। तो ऐसे में सिर्फ ऑन पेपर तो ऐसा है, कोरोना के बारे में कई सावधानी, खबरदारी, इशारे संबंधित विभागों ने दिया है। 4 मई 2020 को वित्त विभाग ने आरोग्य विभाग के पदों की भर्ती के लिए, मेडिकल एजुकेशन, वैद्यकीय शिक्षण विभागों के भर्ती के लिए विशेष छूट दी। इन्होंने कुछ नहीं किया। हमने अपने डीपीडीसी में 11,035 करोड़ की डीपीडीसी थी, उसमें हमने कहा 30% देंगे, हमने कुछ नहीं किया। मुझे लगता है कि आज अगर कुंभकर्ण जिंदा रहता तो वो कहता कि रिश्ते में ये सरकार मेरी बाप लगती है, मैं तो 6 महीने सोता हूँ, ये 12 महीने सो के रहती है। 50,000 रुपये जब सुप्रीम कोर्ट और केंद्र सरकार ने गाइडलाइन दी, उसके बाद भी 25 राज्यों में 50,000 रुपये देना शुरू हुआ। अभी तक हमारे राज्यों में कापूस कोंडे की कहानी जैसा 1 इंच भी हम आगे नहीं बढ़ रहे। तो मुझे लगता है ये सरकार 100% विफल रही है। ये सरकार को मतदाताओं ने जब भी उन्हें संधि मिलेगी रस्टिकेट कर देना चाहिए। ये सरकार चलाने के लायक नहीं रहे। मला वाटतं याचा तर्क काय?
पंतप्रधान पदाचा चार्ज द्यावा, पंतप्रधान अधिवेशनात येतात, बैठका घेतात, भूमिपूजनाला जातात, उद्घाटनाला जातात, दिव्य काशी भव्य काशीमध्ये जाऊन लोकांना भेटलेत. आपला तर्क काय आहे? मुख्यमंत्री हे या ठिकाणी मंत्रालयात येऊ शकत नाही, नस्तीचा निपटारा करू शकत नाही. आपला नस्ती निपटारा कायदा 2007 नुसार आपल्याला नस्ती इतके दिवस प्रलंबित कायद्यानुसार ठेवता येत नाही. अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री येत नाही म्हणून आहे. आणि नाना पटोलेजी असं वाक्य का करतात हे तर आश्चर्यजनक आहे. विदर्भातून अशी बातमी येत आहे की नागपूरला अधिवेशन नाही होत आहे, त्याच्यामुळे 300 करोडचं नुकसान होत आहे. नाही, शेवटी लोकशाहीमध्ये काय फायदा काय नुकसान यापेक्षा लोकशाहीची पवित्रता आम्हाला जपावी लागते. आपण जेव्हा लोकशाहीमध्ये विदर्भ महाराष्ट्रामध्ये सामील झाला तेव्हा तुम्ही करार केला, करारानुसार अधिवेशन नागपूरला घेतलं पाहिजे. या अगोदरच्या अधिवेशनात तुम्ही कोरोनाचं कारण सांगितलं, पण आज तर कोरोनाचं कारण सांगून आपण ना मोर्चे थांबवले, ना आपण शक्ती प्रदर्शन थांबवली, ना कार्यालयाची उद्घाटनं थांबवली. मग आपण फक्त नागपूरच्या अधिवेशनावर का राग आहे की विदर्भ हा शिवसेनेला मतदान करत नाही, विदर्भ हा राष्ट्रवादीला मतदान करत नाही. आणि काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय नाना पटोलेच्या शब्दात सांगायचं तर एक आमदार यांची दुकानदारी पुढच्या निवडणुकीत बंद करू या भीतीपोटी जे नानाभाऊ पटोले काँग्रेसचे नेते म्हणाले, त्या भीतीपोटी नागपूरला अधिवेशनच घ्यायचं नाही, म्हणजे राष्ट्रवादीचं दुकान बंद होण्याच्या ऐवजी काँग्रेसचं दुकान बंद व्हावं या भावनेनी यांच्यामधल्या चितयुद्धात तर कदाचित नागपूरचं अधिवेशन थांबवलं जात नाहीये ना, ही भीती मनात. उपमुख्यमंत्री म्हणाले की पुढचं अधिवेशन पण नागपूरला घेऊ, पण ते घेतात. नाही, मागच्याही वेळी त्यांनी सांगितलं नागपूरला अधिवेशन घेऊ. मला असं वाटतं की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. त्यांनी जाहीरपणे अधिवेशनात सांगावं, या 7070 फुटाच्या गोलाकार विधानसभेच्या इमारतीत की मी शपथपूर्वक सांगतो, जशी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोची मी शपथ घेऊन बैमानी करून सरकारमध्ये आलो, तर मी पुन्हा एकदा बाळासाहेबांचं स्मरण करून सांगतो की पुढचं मार्चचं अधिवेशन नागपूरमध्ये घेतो, असं जाहीर करावं. परीक्षांचा घोळ सुरू आहे आणि आता विद्यार्थी म्हणतात की अशा परीक्षाच घेऊ नका. नाही, विद्यार्थ्यांच्या परीक्षा तर घ्याव्याच लागतील, पण ही भीती आहे की अभ्यास करणाऱ्या, परिश्रम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्याच्या विद्यार्थ्यांच्या मनात एकूणच या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये शंका संदिग्धता निर्माण झाली तर पुढे खूप मोठा धोका आहे. जे पास होतील त्यांच्याबद्दल नेहमी संशय असेल की यांनी सेटिंग फिटिंग करून हे पास झाले, यांनी गांधीजींचं दर्शन करून दिलं म्हणून पास झाले. आणि जे नापास होतील त्यांना नेहमी सदैव 24 तास 24x7 मनात भावना राहील की आमच्यावर अन्याय झाला, आम्ही परिश्रम केलं, तरीही या परीक्षा पद्धतीमध्ये या दोषपूर्ण वातावरणात आमच्यावर अन्याय झाला. आणि हे खरं आहे ना, ज्या संस्थांना हे काम दिलं, जे विधानसभेत मी सांगणार आहे त्या साऱ्या तडीपार संस्था आहे. 21दा तुम्ही मुदतवाढ कशी देता हो, याच संस्था याव्या यासाठी तुम्ही अट्टहास कसा करता? हा जो सरकारी हट्ट आहे, म्हणजे राजहट्ट, बाळहट्ट, स्त्री हट्ट, यानंतर हा जो सरकारी हट्ट एक नवीन हट्ट सुरू झाला आहे, हे जे पाप आहे ना, हे तर यांना जन्मोजन्मी फेडता येणार नाही. ठीक आहे.